अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत ह्यो आपलो कोकणी न्यूज चॅनल आणि मी हाय आपलो होस्ट. नाजरीन, जसं की आपल्याला माहिती आहे, खेड म्युन्सिपाल्टीचा इलेक्शनचा दौर आहे आणि आपण डे बाय डे इलेक्शनची अपडेट आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत करत असतो. मग चाहे ती कॅन्डिडेटची मालूमात असो या खच्च्या मीटिंग या सभाचा अहवाल. आजच्या खबरची खुसूसियत अशी की आपलं आमदार योगेश दादा कदम यांची अहिल्या स्वतः कॅन्डिडेटच्या कॅम्पेनसाठी आज एक सभाचा आयोजन होता, त्यातला त्यांनी हजेरी लावली आणि मिसेस योगेश दादा कदम म्हणजे आपले शर्यताई ह्यांनी मूलभूत जो अडी अडचणी आहात आणि गरजो आहात त्याच्यावर लक्ष देत लोकांना वचन पण दिले नात आणि खास तौरवर त्यांनी ही बोलले की जी भटक्या कुत्र्याचो लोकांना त्रास आहे तर बोला जल्दीत जल्दी तर ह्याच्यावर एक कायदा आणून ह्या प्रॉब्लेमचा नेहमीसाठी सोल्युशन काढतील. शर्यताई आज आपला तौसिफ खोत आणि मोहतरमा अंजुम कर्णे यांच्या कॅम्पेनच्या एक नुक्कड मीटिंगला हे आपल्यास इजहार ख्याल करत होतं. ह्या वक्तात न सिर्फ मर्द हजरात बल्कि ख्वातींनी पण कसीर तादादला हजेरी लावले. पेशात ह्या वक्ताचं आपल्या शर्यताईचं इजहार ख्याल बघत राहा. आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या संगत. अल्लाह हाफिज. सर्वप्रथम मला माहिती आहे आपल्याला दरवेळी अपेक्षित असतं इलेक्शन आहे आणि फक्त इलेक्शन असतं तेव्हा हे चेहरे तुम्हाला दिसत नाही. आम्ही सातत्याने असतो. जसं तुम्हाला माहिती आहे आज खेडमध्ये गेले 10 वर्ष झाले दादांना तुम्हीच निवडून देतायत आणि सर्वात आधी मला वाटतं मी पहिल्यांदाच या वॉर्डमध्ये इकडे मीटिंग घेते, पण मला वाटतं कुठे ना कुठे देवाची अशी इच्छा होती की आधी दादा आमदार होते पण मी जेव्हा इकडे येऊ तेव्हा दादा मंत्री होऊन मी इकडे येईन अशी इच्छा आणि त्याच्याबद्दल तुमचे आभार मानते. कारण का तुम्ही आलात बशीरभाई कारण का आधी कशी दादा आमदार होते तुम्हीच निवडून दिलेलं आणि तुमचे लाडके दादा आमदार होते तेव्हा सगळे मला हाक मारायचे आमदारीनबाई, बरोबर की नाही. आता हाक मारतात मंत्रीनबाई, पण फक्त पद वाढत नाही जबाबदारी वाढते आणि तेवढी जबाबदारी सुद्धा माझ्यावरती वाढलेली आहे. म्हणून मी तुम्हाला खात्री देते या नगरपंचायतीत जे रामदास भाईंच्या वेळी पॅनल आलेलं जेव्हा सगळेचे सगळे धनुष्यबाण आलेले पुन्हा 35 वर्षानंतर आपल्याला तो इतिहास परत एकदा आणायचा आहे आणि त्याच्यासाठी मला तुमच्या साथची गरज आहे. आपले तिन्ही उमेदवार मॅडम असू दे, तौसिफ भाई असू दे आणि नगराध्यक्ष मॅडम 3 धनुष्यबाणावरती आपल्याला बटन दाबायचंय. रस्त्या पाणीचं ऑलरेडी आपलं काम सुरू आहे आणि मी तुम्हाला खात्री देते काम होणार. थोडीशी इकडे त्यांना अडचण होती या झाडांची. आम्ही त्यांना सांगितलंय तौसिफ भाईंना की ते झाडं आपण लवकरात लवकर एक पत्र फक्त तुमच्याकडनं येऊ दे, ते पत्र पण आपण करून घेऊ, लवकरात लवकर ते काम सुद्धा करू. पण हे करत असताना खास करून महिलांना सांगेन मला माहितीये तुमचा सर्वात मोठा विषय जो आहे कुत्र्यांचा त्याच्यावरती सुद्धा लवकरात लवकर आपण एक कोर्टात जाऊन काहीतरी निर्णय काढू. कारण का शेवटी जर आपल्या जीवाला धोका होत असेल, आपली पोरं बाळं जात असताना आपल्याला त्रास होत असेल तर त्याच्यावर काहीतरी करणं गरजेचं आहे. पण ही सगळी कामं करताना मी तुम्हाला खात्री देईन, पण ह्याच्यासाठी जसा विश्वास तुम्ही योगेश दादा आणि रामदास भाईंबरोबर ठेवलाय तसाच विश्वास तुम्हाला आमच्या तिन्ही कॅन्डिडेट वरती ठेवायचा आहे. 3दा धनुष्यबाणचं बटन दाबायचं आणि मी तुम्हाला खात्री देते की कुठलाही निधी कुठलाही विकास खेडमध्ये जे काय अपेक्षित असेल, आज आपल्याला खेडमध्ये छान मुंबई सारखे रस्ते पाहिजे असतील, दादांचं पण स्वप्न आहे खेड शहर हे एकदम मोठ्या लेवलचं म्हणजे बाहेर गावी कसे देश जसं आता बशीर काका दुबईला असतात आम्हाला पण पाहिजे आमचं खेड मिनी दुबई झालं पाहिजे. बशीर काका तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असेल तर नक्कीच हे होईल असं स्वप्न मी तरी इकडे बघते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण नक्कीच मला वाटतं हे स्वप्न पूर्ण होईल.